माझं नाव प्रसाद राजाराम डांगे। यावर्षी मला नीटमध्ये 603 स्कोर आला आणि मी खामगाव येथे रहिवासी आहे आणि मला ट्यूशन इथे ललित ट्युटोरियलमध्ये होती। म्हणजे 10वीचा स्कोर पडल्यानंतर मला जास्त करून ललित ट्युटोरियलची सगळ्यांनी सांगितलं की ललित ट्युटोरियलमध्ये ॲडमिशन घे, तेव्हा तुझं होईल, म्हणून मी तिथे ॲडमिशन घेतलेली आहे। म्हणजे 10th नंतर माझी मम्मी रोज ते पेपरमध्ये बघायची की ललित ट्युटोरियलचा रिझल्ट जास्त आहे आणि म्हणजे आमच्या घरात ते होतं की म्हणजे ट्यूशन लावायची तर इथंच लावायची। आता आम्हाला माहीत होतं की फिजिक्समध्ये ललित ट्युटोरियलमध्ये काळपांडे सर शिकवतात आणि त्यामुळे ते जास्त गाजलेलं आहे। आणि फिजिक्समध्ये असं नाही झालं की तुम्हाला काही समजलं नाही तर मी रोडवर पण नाही, म्हणजे तुम्ही कधी पण विचारा, असं नाही होणार की हा टाईम नाही आहे, हा तुम्ही विचारू नका। म्हणजे मी रोडवर पण खूप सारे डाऊट कधी विचारलेले आहेत। म्हणून फिजिक्समध्ये मला थोडंसं इझी वाटत होतं आधी, कारण मला फिजिक्समध्ये स्कोर जास्त आहे केमिस्ट्रीपेक्षा। म्हणून फिजिक्समध्ये काळपांडे सरांमुळे माझा पकड जरा जास्त झाली। फॅकल्टी म्हणजे आता सांगायचं असलं तर सगळ्या सब्जेक्टसाठी परफेक्ट आहे। म्हणजे असं नाही होईल की तुम्हाला कोणता टॉपिक समजला नाही आणि सर मग वापस सांगतील नाही। म्हणजे जे टॉपिक हार्ड आहेत ते सर 2-3 दिवस नाही, म्हणजे 15-15 दिवस कधी चालवायचे। म्हणून त्यामुळे सगळे फॅकल्टी एकदम म्हणजे परफेक्ट आहे। ललित ट्युटोरियलमध्ये टेस्टेस म्हणजे जर तुम्ही 600 दिवस ट्यूशन गेली तर मग 300 दिवस तुमची टेस्टच राहणार। आणि समजा तुमचा काही झालं, एक दिवस क्लास मिस झाला तो चालेल, पण टेस्ट सिरीज मिस नाही झाली पाहिजे। समजा एक दिवस पण टेस्ट गेली आणि त्याचं ॲनालिसिस चुकलं तर मग तुम्हाला ते पुढे भारी पडेल। तुम्हाला त्या ॲनालिसिस केला तुम्हाला समजेल की तुम्हाला हे येतं, हे नाही येत, पण टेस्ट ॲनालिसिस झाल्यावर तुम्ही जर चूक कळाली ते खूप महत्त्वाचं। टीचिंग स्टाफ तर बेस्टच आहे आणि नॉन टीचिंग स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे। म्हणजे असं नाही की तुम्ही त्यांना काही सांगितलं आणि ते म्हणतात ठीक आहे आम्ही करून घेऊन नाही झालं। म्हणजे मी खूप काही सांगितलेलं आहे आणि त्यांनी त्याच्यावर घेतलं पण आहे। समजा टेस्टमध्ये काही क्वेश्चन चुकले असतील, काही झालं असेल, तुम्ही त्यांना सांगितलं तर मग त्या टीचरला जरूर कळतं आणि त्याच्यावर फरक पडतो। नॉन टीचिंग स्टाफला तुम्ही जर काही पण तुमच्या अडचणी सांगितल्यात आणि असं नाही होणार की त्यांना खूप टाईम लागत आहे की सॉल्व्ह व्हायला, की होतच नाही आहे, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि कोऑपरेटिव्ह खूप आहे। माझी अभ्यासाची पद्धत अशी होती की म्हणजे दिवसातून तुम्ही 10 घंटे अभ्यास केला तरी चालेल, पण रोज 6 घंटे अभ्यास करा। जर तुम्ही 10 घंटे अभ्यास करताय आणि 2-3 दिवस केलाच नाही, मग त्यामध्ये काही फरक पडणार नाही। जर तुम्ही रोज 6 घंटे अभ्यास कराल तर मग ते पण कन्सिस्टन्सी, तर मग तुमचा स्कोअर नक्की वाढेल। न्यूकमरसाठी मी हे सांगेल की जास्त करून ते डिमोटिवेट जास्त होतात। मग मोटिवेशनसाठी टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण 7 दिवसातून एक वेळेस काळपांड्याचं मोटिवेशन लेक्चर असतं। म्हणजे तुम्हाला सांगतील नाही पण ते मोटिवेशन देतीलच देतील। माझं नाव लता राजाराम डांगे, मी प्रसादची मम्मी आहे। सुरुवातीला म्हणजे हा नव्हताही 7वीतच असेल समजा, त्यावेळेसपासून मी नियमित पेपर वाचणे म्हणजे मला आवडते। तेव्हापासून मी सरांचं म्हणजे नियमित त्यांचा रिझल्ट बघत आलेलं। मला याच्यातला काही अनुभव नव्हता, सुरुवातीला मला माहीतच नव्हतं की काय, पण याची इच्छा होती की डॉक्टरच बनायचं। मग त्यावेळेसपासून माझं सुरू झालं की पेपरमध्ये कोणत्या ट्युशनचं काय आहे, कसं आहे, आणि हे ट्युशन मेन म्हणजे मीच चूज केलेलं आहे याच्यासाठी। पण मग तिथं गेल्यानंतर सरांना भेटली तेव्हाच मला वाटलं की बाबा हे सर म्हणजे स्वतः पॅरेंट्सशी बोलणं, स्वतः मुलांकडे लक्ष देणं, हे मला खूप आवडलेलं आहे त्या ट्युशनचं। माझं नाव राजाराम डांगे, मी खामगावला राहतो आणि इथंच माझं दुकान आहे खामगावला, गॅरेज आणि टू व्हीलरचं। कुटुंबातला आणि आमच्या खानदानाला पडलं डॉक्टरचं, म्हणजे आतापर्यंत कोणी डॉक्टर तर नाहीच, कोणी काहीच नाही, असं मोठी पदवी कोणाला भेटली नाही आतापर्यंत। एकदम असं मन असं एकदम भरभरून आहे सर, एकदम चांगलं असं किंवा खूप मुलांना आपलं म्हणजे नाव पण उज्ज्वल केलं आणि चांगलं पण केलं।